नमस्ते. एक स्टोरी रोज की च्या नवीन एपिसोडमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत. आज पुन्हा एक नवीन सिच्युएशन. रंजनची बायको खूप दिवसापासून लास्ट स्टेज कॅन्सरने पीडित आहे. तिचे वाचण्याचे कोणतेही चान्सेस नाहीत अशी सिच्युएशन आहे. काही दिवसानंतर रंजनला कळते की एका सायंटिस्टने, एका वैज्ञानिकाने कॅन्सरपासून बचाव होणारी किंवा कॅन्सर क्युअर करू शकणारी, बरा करू शकणारी एक मेडिसिन शोधून काढली आहे. अर्थातच रंजन त्या सायंटिस्टकडे जातो. त्या सायंटिस्टला ते मेडिसिन, ते औषध देण्याची विनंती करतो. परंतु सायंटिस्टनं त्या औषधाची किंमत खूपच मोठी ठेवलेली असते. रंजन काही केल्या तितकी मोठी रक्कम गोळा करू शकत नाही, जमा करू शकत नाही. आणि मग बरेचसे प्रयत्न केल्यानंतर जवळपास त्या औषधाच्या अर्धी किंमत तो जमा करू शकतो. आणि सायंटिस्टला, त्या वैज्ञानिकाला तो विनंती करतो की मला तुम्ही ह्या अर्ध्या किमतीत ते औषध द्या, जेणेकरून माझी पत्नी वाचू शकेल. परंतु सायंटिस्ट त्यासही नकार देतो. मग काही दिवसानंतर रंजन त्या सायंटिस्टची प्रयोगशाळा तोडून ते औषध मिळवतो आणि त्याच्या बायकोचे प्राण वाचवतो. आता या सिच्युएशनमध्ये रंजननं जे काही केलं ते योग्य की अयोग्य, किंवा रंजननं दुसरा कोणता मार्ग अवलंबायला पाहिजे होता का, यावरती तुम्ही मला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. पुन्हा येईल नवीन एका सिच्युएशनसह. धन्यवाद.